राम राम. ते सगळे गावकरी आता इथनच गेले का? तुम्ही काय वैद्य आहात का? अहो नाही, कारण तुमचं गुणगान करत गेले ते काय अंगात येतं. बरं मग नाही मग काही नाही. हा गोल कसला केलाय? इथं बसवलं होतं का कोणाला? मी बसू का? हो होई लागलाय का? इथं त्या बाईला बसविलं होतं. तिच्या अंगातलं भूत काढलंय ना वा. असं म्हणजे मी जर या गोलात बसलो तर माझ्या अंगात भूत शिरल, आणि तुम्ही त्या बाईचं भूत उतरवलं म्हणजे तुमच्या अंगात देव येत असणार का? चुकचुकायला काय झालंय? तसं नाही, एकाच वेळी भूत आणि देव बघण्याची संधी हुकली ना माझी. जा ना आपल्या वाटणं. का उघड डोकं खातोय? नाही मी निघालोच होतो, पण आता माझी न्याहारी करायची वेळ झाली तर म्हटलं आपण एकत्र बसूनच न्याहारी करू. नाही म्हणजे अंगात देव येणाऱ्या माणसाबरोबर न्याहारी केली तर समाधान मला, नाही का? इथंच बस. इथे बसू नको, इथे बसू नको. पण आता कुठं इथं कोण आहे? इथं कोणीच नाही, मग इथं देव कसा येईल अंगात? काय बोलला? अहो देव अंगात यायचा तर समोर माणसं पाहिजे. तुम्ही तरी मला सांगा, तुम्ही असे कधी एकटे असताना देव आलाय का तुमच्या अंगात? अहो देव भक्तीचा भुकेला, त्यामुळे समोर हात जोडून उभे असलेले भक्त नसतील तर देव अंगात कसा काय येईल सांगा बरं? हे सरळ बोलतोय का वाकडं? मला काय बी उंगना. बस जाऊ सोडा. माझं बरं का एक प्रश्न आहे तुमच्या देवाला विचारायचं, विचाराल का? देव असा ऐकतो वय? ते झालंच, लक्षातच नाही आलं माझ्या. आता दक्षिणा द्यावी लागेल नाही का? काहीतरी 2 पायाचं 4 पायाचं. आता कसं? एकदम बरोबर. नाही काय, मी पुढल्या गावाला चाललो, असं करतो ना, परत येताना घेऊन येतो बरोबर. पण तोपर्यंत तुमच्या देवाला माझा प्रश्न विचारून ठेवा, उत्तर देतो का बघा, चालेल का? बोल बोल, काय सवाल आहे? नाही फार मोठा सवाल नाहीये. आता कसं आहे, आपण सगळेच माणूस पण विसरत चाललो नाही का? म्हणजे वेगवेगळ्या जोखडात आपण स्वतःला बांधून घेतलेले, आणि ते ओझ पेले नसं झालं हो. म्हणजे जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद, लिंगभेद, राष्ट्र, भाषा, ह्या सगळ्या गोष्टी आपण वापरतो कशासाठी? तर स्वार्थासाठी, भोगासाठी, नाही का? मला काय उंगल असं बोल की. तू जे काय बोलला ते डोसक्यावरून गेलं. हो नाही, विचारायचं एवढंच आहे की संतांनी आपल्याला जी शिकवण दिली ती आपण विसरत चाललोय. धर्माच्या, जातीच्या, वर्णाच्या भिंती उभ्या केल्या. मग संतांनी जी शिकवण देवाच्या चरणी वाहिली ती देव आपल्याला परत कधी करणार? एवढंच विचारायचंय मला तुमच्या देवाला. विचारा. मोरल्या गावाला चाललात ना वा? जा, येताना काहीतरी घेऊन ये, तवाच मी उत्तर देईन. वा, फार उपकार होतील हो तुमचं. चल येतो. राम राम.